निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर यांची बंद दाराआड गुप्तगू। जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी राम शिंदे, बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे आणि निलेश लंके यांनी दंड थोपटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। साकूर येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर यांच्या निवासस्थानी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे काल उशिराने सायंकाळी 7 वाजता आगमन झाले। बाजीराव पाटील खेमनर व त्यांच्या कुटुंबांनी त्यांचे आस्थेवाईकपणे स्वागत केले। महिलांनी औक्षण केले, तर यावेळी सुभाष पाटील खेमनर, किशोर पाटील खेमनर, विश्वजित पाटील खेमनर, बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांनी सभापती राम शिंदे यांचे स्वागत केले। यानंतर मात्र ज्येष्ठ नेते तथा सहकार क्षेत्रात मोठा अनुभव असलेले बाजीराव पाटील खेमनर व राम शिंदे साहेबांनी बंद खोलीत चर्चा करणं सोयीस्कर समजले। या सर्व घडामोडींमुळे राम शिंदे यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिल्या नाहीत। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक तथा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर यांच्या भेटीचे निमित्त मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भेट होत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते। ही भेट अतिशय गोपनीय झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। बाजीराव पाटील खेमनर व सभापती राम शिंदे साहेब या दोघांमध्ये जवळपास बंद दाराआड 1 तास चर्चा झाल्याने चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे। या भेटीतील चर्चा समोर न आल्याने व अतिशय गोपनीयता पाळली गेल्याने ही चर्चा येणारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरण जुळवणारी आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे। बँकेवर सद्यस्थितीत कोणाचेही एकहाती वर्चस्व नसल्यामुळे विधान परिषदेचे सभापती भूषवणाऱ्या राम शिंदे बँकेवर सद्यस्थितीत कोणाचेही एकहाती वर्चस्व नसल्यामुळे विधान परिषदेचे सभापतीपद भूषवणाऱ्या राम शिंदे यांच्या या थेट एंट्रीमुळे आगामी निवडणूक कमालीची चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे। अशातच प्राध्यापक राम शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक असलेले व नगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर यांच्यात समझोता करार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। येणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकीत पक्ष विरहित समीकरणे जुळून येतात का, असा प्रश्न देखील या माध्यमातून उपस्थित होत आहे। यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला, तर बाजीराव पाटील खेमनर यांनी देखील ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले। राम शिंदे साहेबांची जुनी ओळख आहे। सामाजिक कार्यकर्ते आहेत। मी समाजात थोडंफार काम करतो, तर त्यांचा फोन वगैरे होत असतो मध्ये। आता माझं वय थोडं जास्त 91 झाल्यामुळं मी काही जाऊ शकत नाही आज परिस्थितीमध्ये। फार मोठा कार्यक्रम झाला चोंडीला, तर मी जाऊ शकलो नाही, आजारीच होतो। त्यांनी त्याच्यानंतर फोन केला मला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन करायला लावला त्यांना, तुला एकदा वाटत चौकशी तरी कर। मग मला फोनही आला। पहिलीच वेळ आहे त्यांची साकूरला भेट देण्याची। सामाजिक कार्यकर्ते आहेत, पूर्वीपासून प्राध्यापक होते आणि समाजामध्ये मिसळण्याची त्यांची हातोटी आणि त्यांची नेहमी इच्छा असते समाजामध्ये मिसळावं जावं, समाजात अल्पसंख्याक लोक आहेत त्यांची मदत करावी। म्हणजे सामाजिकच करतात ते असं नाही, परंतु एक ओढ असते आणि ते सगळ्याच समाजामधल्या लोकांचं काम करतात असं नाही काही, परंतु ती ओढ असते समाजाने सुधारावं, समाजाने शिकावं, समाजाची पोरं शिकली पाहिजेत अशी त्यांची इच्छा नेहमी असते। तेव्हा योगायोगाने आज ते आले। मी साकोरकरांना कोणाला सांगितलं नव्हतं, खाजगीच भेट आहे खरं सांगायचं म्हणजे, कोणाला सांगितलं नाही, तरी परंतु बरेच लोक जमा झाले आणि साहजिकच बाजीराव पाटलाची तर काय आहे कार्यक्रम म्हणून लोक जमा झाले थोडेफार। मी सांगितलं नाही कोणाला गावात का बाबा असा कार्यक्रम या, पण पेपरमध्ये बातमी आले, मला लोकांचे फोन आले, तुमची इथं कार्यक्रम आहे, मलाच उशिरा समजलं होतं। तर ते झाले, त्यांचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं
त्यांनी खास करून हा उशिरा का होईना साकूरला जायचं, बाजीराव पाटलाची भेट घ्यायची हे ठरवलं होतं. म्हणून ते झालं. का तुम्ही लोक सगळे थांबले, आम्ही जरा आतमध्ये बसलो होतो. हेच बसलो की आता सगळं सात जिल्ह्यात हे झाले की बाजीराव पाटलाला भेटायला गेले रामसिद्ध साहेब, नामदार रामसिद्ध साहेब. तेव्हा तेच आम्ही चर्चा केली 10-15 मिनिटं. ते तुम्हाला हे बाहेर ठेवलं असं झालं ना ते. म्हणून म्हणलं आता बाया जाऊ आपण तुमच्याशी बोला जरा. तेव्हा ते आले, त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे आणि त्यांचा सत्कार देखील आपण केलेला आहे. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी जेवण करून जा, समजलं का? तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जा. आणि त्यांनाही उशीर होतात, ते जेवण करून त्यांनाही विनंती आहे की जेवण करून आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे, त्याचा हे करावं आणि जेवण करून जावं, एवढंच मी बोलतो. आज मी ज्येष्ठ नेते आदरणीय बाजीराव पाटील खेमनार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्याचं ठरवलं. अनेक दिवसापासून तशी माझ्या मनात चर्चा होती, फोनवरही बोलत होतो. आणि अशा प्रसंगी घरातील परिवारातील सगळे उपस्थित, त्याचबरोबर गावातील सगळे मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर आज इथे येत असताना चर्चा करावी, सदिच्छा भेट घ्यावी, तब्येतीची विचारपूस करावी आणि विशेष म्हणजे ते 91 वर्ष असून देखील अतिशय या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि त्या जिल्ह्याच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये आणि विशेषतः संगमनेर तालुक्याच्या त्यांचं मोलाचं सहकार्य आणि योगदान झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये मी एका वरिष्ठ वैधानिक पदावर असल्या कारणानं त्यांची भेट घ्यावी, त्यांचे अनुभव ऐकावेत आणि खरं तर आपण हे अनुभव आणि मार्गदर्शन ज्येष्ठाचं घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली पाहिजे. अशा कारणानं सदिच्छा भेट दिलेली आहे. मला अशोक पाटील म्हणत होते की येताना काही आमच्या भागातले निवेदन देखील आहेत, काही म्हणणं देखील आहेत, ते देखील ऐकव. पण आमच्या दोघांची भाषणं अगोदरच झाली, त्याच्यामुळे म्हणणं काय ऐकता आलं नाही, तरी मी सगळ्यांचं ऐकणार आहे. आणि मग अशा एका चांगल्या हेतूने आज भेट दिलेली आहे. आणि मी भेट दिली असल्या कारणानं आपल्याला सगळ्याला कळालं आणि बातम्याही आल्यात. तर बातम्या तर येणारच. आता मी एका वरिष्ठ सभागृहाचा सभापती आपल्याला भेटायला आल्यामुळं आता बातम्या होणारच आहे, अजून जास्तीच्या मोठ्या बातम्या येणारच आहेत. त्यामुळं बातम्या येणं, पक्ष जरी वेगळा असला तरी मी पक्षविरहित सभागृहाचा सभापती असतो. दोन्ही पक्ष चालवायची जबाबदारी माझीच असते. त्यामुळे उजव्या हाताचा सत्ताधारी पक्ष, डाव्या हाताचा विरोधी पक्ष, दोन्ही सभागृहाला समान न्याय देण्याची भूमिका ही सभापतीची असते. त्याच्यामुळे भैया त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. त्यामुळं सभापतीच्या भूमिकेमध्ये आपण जात असताना, फिरत असताना वैयक्तिक संबंध देखील जोपासले पाहिजे. राजकारणामध्ये येतात आणि जातात, विकास हा करत असतो आपण. निश्चित स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे लाभलं पाहिजे आणि त्यांचा अनुभव देखील मोठा असतो. आणि शेवटी आपण कुणी असेल तरी राजकीय क्षेत्रात असो, कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये जात असताना आपण भविष्यातल्या इतिहासातल्या गोष्टी अनुकरण करत असतो. आणि म्हणून त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपल्याला कसं पुढे जाता येईल, कसं लोकाभिमुख होता येईल, कसा विकासाभिमुख होता येईल, अशा सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता येतो. आणि म्हणून या एका कारणामुळं मी आज भेट घेतलेली आहे. निश्चितच ही भेट घेत असताना मला अतिशय समाधान लाभलेलं आहे की आपण हे सगळे इथे एवढे जण उपस्थित आहेत. 91 वर्ष वय आपल्याला सगळ्याला मिळेल का नाही ही जरा शंकाच आहे, परंतु त्यांची 91व्या वर्षी देखील अतिशय सुंदर आणि चांगली तब्येत आहे आणि ते स्वतःचे स्वतः चालतायत, उठून उभा राहत आहेत, सगळ्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. आता आपण आपल्या वयामध्ये आपण आपल्या तब्येतीची कशी काळजी घेतली पाहिजे ते पाटलांकडे बघून मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये आपण हे जाणून घेतलं पाहिजे. शेवटी स्ट्रेस खूप आहे सगळ्याला. आता कोणाला BP आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला स्ट्रेस येतोय, कोणाला विनाकारणच बर्डन येतंय, डिप्रेशनमध्ये जात आहे. त्यामुळे स्वतःचं जीवन कसं जगावं आणि ते पण राजकारणात होते, मोठ्या पदापर्यंत गेले, तरी पण त्यांची तब्येत 91व्या वर्षी शुगर नाही, BP नाही, काहीच त्रास नाही.
ऐकायला व्यवस्थित येतंय, बोलतात पण प्रश्नाची उत्तर पण व्यवस्थित येतात, अशी तब्येत त्यांना लावली. म्हणजे निश्चित हे आदर्श आहेत आणि म्हणून सगळ्या अर्थाने ते आदर्श असल्या कारणाने मी आज सदिच्छा भेट घेतली. आणि मग त्यांच्या एवढं वय आपल्याला मिळतंय का नाही मिळतंय ही जरा शंकाच आहे. त्यामुळे सगळ्याला इतकं वय मिळावं, यांच्यापेक्षा जास्त मिळावं, त्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य लाभावं, त्यांचं आपणाला नेहमी करता मार्गदर्शन लाभावं अशीच मी सदिच्छा परमेश्वरच्यांनी करतो. आणि एवढंच निमित्त होतं आणि आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दलही मी आभार व्यक्त करतो. आणि माझा जो काही खेमनर पाटील परिवाराच्या वतीनं मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करून माझं बोलणं थांबवतो. जय